जय हिंद, नमस्कार मित्रहो. मी विद्याधर रायरीकर नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या ऐतिहासिक शिवदुर्गांच्या मालिकेमध्ये पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी आपण रायगडाची जी माहिती घेत होतो त्यामध्ये रायगडावरती शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाच्या ओढीनं भेटायला आलेल्या काही व्यक्तिमत्वांचा आपण परिचय पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा राज्याभिषेक होण्याच्या पूर्वीच त्यांचा कीर्तिसुगंधाने मोहित होऊन त्यांच्या पराक्रमाच्या अलौकिक गाथा ऐकून भेटायला काही मंडळी येत होती. आणि त्याच्यामध्ये परकीय सत्ताधीश तर होतेच होते, परंतु एतद्देशीय देखील होते. त्या एतद्देशीयांमध्ये देखील काही मोठी माणसं होती. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की तंजावरहून महाराजांना भेटण्यासाठी ज्याला 12 भाषांचा बृहस्पती असं म्हटलेलं आहे, असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, तो जयराम पिंडे नावाचा एक महाकवी महाराजांच्या भेटीला आलेला होता. आणि महाराजांना भेटल्यानंतर, महाराजांशी सगळी चर्चा केल्यानंतर, तो बोलल्यानंतर त्यांनी महाराजांचं चरित्र काव्यबद्ध करण्याचा संकल्प केला. हा जयराम पिंडे इतका मोठा कवी होता की त्याला 12 भाषा अत्यंत उत्तम प्रकारे अवगत होत्या. आणि इतकंच नाही तर प्रत्यक्ष महाराज शहाजीराजे भोसले यांच्या पदरी तो काही काळ बंगळूर शहरामध्ये देखील होता. महाराजांचा हा कीर्तिसुगंध दिवसेंदिवस सर्वत्र पसरत होता, सर्वदूर पसरत होता. महाराजांच्या ज्या अलौकिक शौर्याच्या ज्या गाथा होत्या, अद्भुत पराक्रमाच्या गाथा होत्या आणि त्यांच्या ज्या मुत्सद्दीपणाच्या, चातुर्याच्या ज्या कथा होत्या, त्या हा मावळवारा, सह्याद्रीमधला हा मावळवारा आणि सिंधुसागराच्या लाटा गरजत गरजत संपूर्ण जगाला सांगत होत्या. अहत तंजावर तहत पेशावर महाराजांच्या पराक्रमाच्या या गाथा सर्वदूर पोहोचत होत्या. लोक आश्चर्यचकित होत होते. भल्या भल्या बुद्धिमंतांची मती देखील गुंग होत होती महाराजांच्या त्या गाथा ऐकून. अटक पासून कटक पर्यंत आणि तंजावर पासून पेशावर पर्यंत महाराजांचा हा कीर्तिसुगंध अखंड दरवळत होता. आणि त्याच वेळेला काशी क्षेत्रावरती, गंगेच्या तीरावरती असलेल्या एका अत्यंत विद्वानाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं गेलं, महाराजांच्या स्वराज्याकडे वेधलं गेलं. हा विद्वान म्हणजे अक्षरशः साक्षात वेदो नारायण होता. कलियुगीचा साक्षात ब्रह्मदेव ज्याला म्हणावं असा हा होता. वेदो भास्कर, वेदविद्या विमांसक, विद्वत चूडामणी, वेदरत्न या शब्दांमध्येच त्याचं वर्णन करावं इतक्या महान योग्यतेचा हा महापंडित होता. कलियुगीचा साक्षात ब्रह्मदेव असं त्याला म्हटलेलं आहे. कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या सभासद बखरीमध्ये या महापंडिताचं वर्णन याच शब्दात केलेलं आहे, कलियुगीचा साक्षात ब्रह्मदेव म्हणून. असा हा महापंडित काशी क्षेत्रामध्ये आपल्या वेदविद्येच्या अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षटकर्मांमध्ये गुंतलेला असताना त्याचं लक्ष अचानक महाराष्ट्राकडे वेधलं गेलं. आणि तो जो काळ होता तो काशी क्षेत्राच्या दृष्टीने किंबहुना संपूर्ण उत्तर हिंदुस्थानाच्या दृष्टीने अत्यंत वेदनादायक काळ होता. कारण सप्टेंबर 1669च्या सुमारास प्रत्यक्ष औरंगजेबानी काशी विश्वेश्वराचं आणि मथुरेच्या केशवराजाच्या मंदिरांचा विध्वंस करण्याचं फरमान सोडलेलं होतं. त्यासाठी काझींचा एक संघ निर्माण करण्यात आलेला होता. आणि या मुघलांच्या सेनेने जाऊन काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस केला. केशवराजाचे जे अत्यंत उत्तम देखणं मंदिर होतं मथुरेमधलं, त्याचा देखील विध्वंस करण्यात आला. आणि केशवराजाची जी मूर्ती होती ती तिथं एक मशीद बांधली गेली त्या जागी आणि त्या पायऱ्यांच्या खाली तिचं दफन करण्यात आलं. त्या मूर्तीचं हेतू हाच होता की उन्मत्त यवन जेव्हा त्या मशिदीमध्ये नमाज अदा करायला जातील त्यावेळेला त्या यवनांचे पाय त्या मूर्तीवर पडावेत. इतक्या आसुरी प्रवृत्तीने औरंगजेबानी आता हिंदूंशी हळवैर साधलेलं होतं. महाराज देखील त्याचे हे सगळे कृत्य पाहून ऐकून संतापलेले होते. महाराजांचा एक हात जो होता तो सतत भवानीवरती होता आणि दुसरा हात त्यांच्या हृदयावरती होता. दोन्ही ठिकाणी नांदत होत्या जगदंबा. कमरेला नांदत होती ती जगदंबा तलवार आणि हृदयात नांदत होती ती आदिशक्ती तुळजा भवानी जगदंबा. याच वेळेला काशी क्षेत्रातल्या आपल्या पणजोबांनी बांधलेलं विश्वेश्वराचं, काशी विश्वेश्वरनाथाचं देऊळ भंग झालेलं पाहून या महापंडिताचं अंतःकरण विदीर्ण झालं. आणि त्याला अक्षरशः प्रश्न पडला आणि तो मनी म्हणत होता की हे काशी विश्वेश्वरा, माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांनी वेदमंत्रांच्या घोषात तुझी इथं स्थापना केली, ते तुझं मंदिर आज माझ्या डोळ्यादेखत भंगलं.
हे विश्वेश्वरा, हे जगदीश्वरा, हे प्रलयंकरा, तुझे शंख डमरू शृंग कुठे आहे? एका कटाक्षानं अवघ्या विश्वाचं भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य असलेला तुझा तो तृतीय नेत्र कुठे आहे? एका पदन्यासानं पृथ्वी तोडणारा तो शेषे डळवून जावा असं तुझं ते रौद्र तांडव कुठं आहे? आहा, तुझं ते रौद्र तांडव चालू आहे सह्याद्रीवर. त्या तांडवाचे पदन्यास येऊन पोचले आहेत नर्मदेवर. हे शैलेश काल भैरवा, तुझा तिसरा डोळा वटारला आहे दिल्लीवर. हे दुर्गेश शिवशंकरा, तुझा शंख घुमतो आहे परशुराम भूमी. हे विश्वेश्वरा, हे जगदीश्वरा, आजचा माझा रुद्राभिषेक उधळला गेला, पण त्या दिल्लीपतीच्या डोळ्यादेखत त्या माझ्या विश्वेश्वराची मी सुवर्ण सिंहासनावर स्थापना करीन. छत्रचामरांकित ध्वज ध्वज गजराज दुंदुभी विराजित सार्वभौम राजचिन्हांकित सोन्याच्या सिंहासनावर त्या विश्वेश्वराचा मी राज्याभिषेक करीन. एक दिवस असा उगवेल की त्या माझ्या विश्वेश्वराचा विजयी ध्वज दिल्लीवर फडकेल. आणि अशी ही प्रतिज्ञा करून हा महापंडित महाराष्ट्राकडे रायगडाच्या दिशेने निघाला. कोण बरं हा महापंडित? अहो, हा महापंडित म्हणजे अक्षरशः प्रकांड पंडित तेजो भास्कर, वेदो भास्कर यांचं नाव विश्वेश्वर भट्ट बिन दिवाकर भट्ट उर्फ गागा भट्ट. महाराजांचा राज्याभिषेक ज्यांनी घडवून आणला तेच हे थोर महापंडित गागा भट्ट. गागा भट्टांची आणि महाराजांची भेट 1663 साली देखील कोकणामध्ये झालेली होती आणि तेव्हाच गागा भट्टांनी महाराजांची योग्यता जाणलेली होती. आणि आता काही वेगळाच निश्चय करून ते रायगडाच्या दिशेने निघाले. गागा भट्टांसारखा महापंडित रायगडाकडे येत असल्याची खबर महाराजांना पोहोचताच महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत करण्यासाठी, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाण्यासाठी त्यांना पालखी सामोरी पाठवली. आणि गागा भट्ट मजल दरमजल करत महाराष्ट्रात येऊन दाखल झाले. ते श्रीराम क्षेत्र गौतमी तिरी नाशिक इथे दाखल झाले. आणि त्याच वेळेला महाराजांची जी मंडळी होती ती नाशिकला दाखल झाली. त्यांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं, त्यांना पालखीमध्ये बसवलं आणि मोठ्या मान सन्मानाने गागा भट्टांना ते रायगडावरती घेऊन आले. महाराजांना भेटायला आलेले हे गागा भट्ट नेमके होते तरी कोण? त्यांची पूर्वपीठिका काय? यांच्या घराण्याची माहिती काय? तर हे आता आपण थोडक्यामध्ये पाहूयात की गागा भट्टांचे जे पूर्वज होते त्यांची आता आपल्याला थोडी माहिती पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये भट्ट, शेष, मौनी अशी विविध घराणी मोठ्या वैभवानिशी, आपल्या वेदविद्येच्या वैभवानिशी नांदत होती. परंतु यादवांचं रामराज्य जेव्हा विलयाला गेलं, त्याचा जेव्हा संहार झाला, तेव्हा अर्थातच याही घराण्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. कित्येक कुटुंबांची तर वाताहत झाली. आणि त्याच वेळेला ही जी घराणी होती यांनी पैठण क्षेत्राचा त्याग केला आणि ते आपल्या विद्यार्जनासाठी, वेदविद्येच्या प्रसारासाठी भारतातल्या विविध क्षेत्रांमध्ये जाऊन राहिले. गागा भट्टांचे जे पूर्वज होते गोविंद भट्ट, ते काशी क्षेत्री जाऊन राहिले. गागा भट्ट हे त्यांच्यापासून त्यांच्याच घराण्यातले 5व्या पिढीतले पुरुष. आणि गागा भट्टांचं महत्व असं आहे की गागा भट्टांचे जे खापर पणजोबा होते त्यांचं नाव होतं रामेश्वर भट्ट. हे रामेश्वर भट्ट काही काळ विजयनगरच्या साम्राज्यामध्ये सम्राट कृष्णदेव रायाच्या आश्रयाला देखील जाऊन राहिलेले होते. त्यांनी तिथे आपली वेदविद्येचा प्रसार आणि विद्यार्जन देखील केलं. अत्यंत कष्टाने त्यांनी आपली वेदविद्या टिकवली आणि पुढे हेच घराणं जे होतं ते पुढे काशी क्षेत्री स्थायिक झालं. या रामेश्वर भट्टांचे जे पुत्र होते त्यांचं नाव होतं नारायण भट्ट. हेच गागा भट्टांचे पणजोबा होते. या नारायण भट्टांनी पूर्वी सुलतानांनी काशी विश्वनाथाचं देऊळ जे उद्ध्वस्त केलेलं होतं त्याची पुनर्बांधणी केली. काशी विश्वेश्वराची मोठ्या दिमाखामध्ये इथे प्रतिष्ठापना केली आणि त्यांचेच पणतू गागा भट्ट होते. त्यामुळे गागा भट्टांच्या मनी देखील धर्मोद्धाराची महत्वाकांक्षा विलसत होती. आणि अशामध्येच महाराजांचं जे अलौकिक परमेश्वरी कार्य पाहिलं त्यांनी, त्यामुळे ते महाराजांच्या या परमेश्वरी कार्याकडे, महाराजांच्या या स्वराज्याकडे आकृष्ट झाले. आणि महाराजांची भेट घेण्यासाठी गागा भट्ट आता रायगडावरती दाखल झाले. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांच्या या स्वराज्याचं हे रूप पाहून गागा भट्ट प्रसन्न झाले. ते महाराजांना म्हणाले की महाराज, तुम्ही धर्मसंस्थापना केली, भविष्य पुराणा उशाशी गाढ घेऊन झोपलेल्या या जनतेला तुम्ही जाग केलं, ममतेचं समतेचं धर्मराज्य रामराज्य तुम्ही इथं निर्माण केलं. आणि महाराजांच्या या परमेश्वरी कार्याची गागा भट्टांनी अशा प्रकारे दखल घेतली.
महाराजांचं हे परमेश्वरी कार्य पाहून प्रसन्न झालेल्या गागा भट्टांनी महाराजांचं जे शब्दचित्र निर्माण केलं, त्यांचं जे वर्णन केलं, ते कसं केलेलं आहे त्याची नोंदच कृष्णाचे अनंत सभासद यांनी आपल्या सभासद बखरीमध्ये घेऊन ठेवलेली आहे. सभासदांनी केलेलं गागा भट्टांचं जे वर्णन आहे तर त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेदमूर्ती राजश्री गागा भट्ट म्हणून वाराणसीहून राजाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित, 4 वेद, 6 शास्त्र, योगाभ्यास संपन्न, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा ब्रह्मदेव असे पंडित यास राजे व सरकारतून सामोरे गेले. सन्मानाने त्यांची भेट घेतली, त्यांना सन्मानाने पूर्वक आणले, त्यांची पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन केली, द्रव्यही उदंड देऊन पूजले. गागा भट्ट बहुत संतुष्ट झाले. भट्ट गोसावी यांच्या मते मुसलमान बादशाह तख्ती बैसून छत्र धरून पातशाही करतात आणि शिवाजी राजे यांनीही 4 पातशाही दबविल्या आणि 5 लाख घोडा लष्कर गडकोट आरमार उभे केले. ऐसे असता त्यास तख्त नाही, याकरता मराठा राजा छत्रपती व्हावा ऐसे चित्तास आणले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करता सर्वांच्या मनास आले. तेव्हा भट्ट गोसावी म्हणू लागले की तख्ती बैसावे. शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणे आले, तेच राजियाचे घराणे शोधिले. शुद्ध क्षत्रिय आधी केला, अपार द्रव्य धर्म केला. कुल आपले देशातून परदेशातून वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रीहून मिळाले. तो सर्वही समुदाय राहून घेतला, प्रत्येकी मिष्टान्न भोजनास घालू लागले. हे जे वर्णन जे आहे ते रायगडावरती प्रत्यक्ष गागा भट्टांचं कृष्णाजी अनंत सभासद ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वरती सर्वात पहिली बखर लिहिली त्या कृष्णाजी अनंत सभासदांनी केलेलं हे वर्णन आहे. आणि असे हे गागा भट्ट स्वराज्याचं हे रूप पाहून खरोखर धन्य धन्य झाले आणि आपले दोन्ही हात उंचावून त्यांनी महाराजांना अनंत आशीर्वाद दिले. मित्रांनो, यापुढे देखील आपण गागा भट्टांची नेमकी भूमिका या राज्याभिषेकामध्ये काय होती आणि या राज्याभिषेक घडवून आणताना गागा भट्टांनी नेमके कोणकोणते विधी रायगडावरती संपन्न करून घेतले याची आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा अशी ही उद्बोधक रोचक माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्याशी कनेक्टेड रहा. नेचर ट्रॅव्हलर्सचं हे जे चॅनल आहे यूट्यूबवरती ते आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. यानंतर आपण भेटूयात लवकरच पुढच्या भागात. जय हिंद, नमस्कार.